नमस्कार. सर्वप्रथम रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. रामनवमी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण असून चैत्र शुद्ध नवमीला भगवान विष्णूंचा 7वा अवतार प्रभू श्रीरामांचा जन्म अयोध्या येथे झाला. राजा दशरथ आणि राणी कौशल्याच्या पोटी झाला. हा सण चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस असून वाईटावर चांगल्याचा विजय, धर्माची स्थापना आणि रामराज्य आणण्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. 2026 मध्ये या तिथीनुसार रामनवमीचा मुख्य उत्सव 26 मार्च 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम मानले जाते. या दिवशी श्रीरामांची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि रामतत्वाचा लाभ होतो. रामांचा जन्म दुपारी 12 वाजता साजरा केला जातो. श्रीरामांच्या मूर्तीचा अभिषेक करून अष्टगंध, फुले, तुळसी अर्पण करून पूजा केली जाते. अनेक भाविक या दिवशी उपवासही करतात. भजन कीर्तन, मंदिरात रामजन्म सोहळा आयोजित केला जातो. रामनवमीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी रामरायांच्या शोभायात्रा काढल्या जातात. या दिवशी प्रामुख्याने सुंठवडा आणि कैरीचे पने प्रसादात वाटले जाते. रामनवमी ही केवळ एक पूजा नसून श्रीरामांच्या आदर्श जीवनाचे सत्य आणि धर्माच्या मार्गाने स्मरण करण्याचा दिवस आहे. माथेरानमध्ये श्रीरामनवमी उत्सवाचे ग्रामस्थांकडून खूप मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते. रामनवमी हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे, जो अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हा खूप उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 26 मार्च रोजी खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. रामनवमी का साजरी करायची? रामनवमी हा भगवान श्रीराम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला. दरवर्षी या दिवशी रामनवमीचा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी भक्त उपवास ठेवतात, रामायणाचे पठण करतात आणि भजन व कीर्तनातून भगवान श्रीरामांची स्तुती करतात. रामनवमी हा केवळ सण नसून तो सत्य आणि धर्म प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. भगवान श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते, कारण त्यांनी त्यांच्या जीवनात सत्य आणि धर्माचे पालन केले. या दिवशी व्रत करून रामकथा श्रवण केल्याने नकारात्मकता संपून मनाला शांती मिळते. रामनवमीला विशेष पूजाविधी केल्याने कुटुंबात सुख आणि समृद्धी टिकून राहते. रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामाच्या जन्म उत्सवाच्या स्वरूपात साजरा केले जाते. वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला कर्क लग्नात आणि अभिजात मुहूर्तावर झाला. रामनवमीचा चैत्र महिन्यातील नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो. रामनवमी फक्त भारतातच नाही तर जगभरात साजरी केली जाते. रामनवमी हा वाईटावर विजयाचे प्रतीक आहे. भगवान रामांचे जीवन सत्य, कर्तव्य आणि अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यांना आदर्श पुत्र, राजा, पती आणि योद्धा मानलं जातं, जे निस्वार्थता आणि त्यागाचे प्रतीक आहे. नवमी एक धार्मिक उत्सव नसून भक्तिगीत आणि दान धर्माचा शुभ काळ आहे. या दिवशी गरजूंना अन्न, कपडे, आवश्यक वस्तू दान करणे शुभ मानले जाते. तर श्रीरामांची पूजा कशी करावी? जर आपण मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीही पूजा करता येते. पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या. यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवा. त्यानंतर भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान यांची मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापित करावी. मग चंदनाचा टिळा लावावा. त्यावर अक्षदा, फूल अशी पूजेची सामग्री अर्पण करावी. मग तुपाचा दिवा लावून रामरक्षा स्तोत्र, श्रीराम चालीसा व रामायणातील श्लोकांचे पठण करावे. तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदरकांडमधील पाठ आणि हनुमान चालीसा यांचेही पठण करू शकता. तर आजचे रामनवमीविषयी व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.